अलीकडच्या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दीर्घकाळ राजकारणामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याशी असलेल्या संवादामुळे त्या ठिकाणी झाला। आजचा पक्षप्रवेश सुद्धा एक नेतृत्वपूर्ण पक्षप्रवेश। दीर्घकाळ सहकार क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे राजेश पाटील असतील किंवा जमादार जे असतील त्यांचे असंख्य सहकारी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला। मला विश्वास आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, उल्लेखनीय यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या असा विश्वास या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। सर, एकीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गट राखायचं तुम्ही आश्वासन त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आता भाषणामध्ये। दुसरीकडे महायुतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचं देखील इतर राजकीय पक्षांमध्ये देखील प्रवेश होताना बघायला मिळते, जसं भाजपमध्ये देखील लाड यांच्या मुलाचा प्रवेश झालेला बघायला मिळतो। त्यामुळे एकूण काय सांगाल, ताकद वाढते पश्चिम महाराष्ट्रामध्ये? पश्चिम महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध राज्यभरामध्ये महायुतीची ताकद ही प्रचंड प्रमाणावरती वाढते, त्या ठिकाणी वाढते। आपण पाहिलं की राज्याच्या स्थापनेपासून कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा आघाडीला किंवा युतीला जेवढं बहुमत मिळालं नसेल तेवढं 288 जागांच्या वरती विधानसभेमध्ये संख्याबळ महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने विश्वासाने महायुतीच्याकडे दिलं आणि त्याच्यामुळे गेल्या 7-8 महिन्यामध्ये पक्षप्रवेश हा संबंध ओघ हा विकास आघाडीकडून महायुतीकडे मोठ्या प्रमाणावरती होत आहे। स्वाभाविकच ही ताकद आमची सर्वांची वाढते। राज्य सरकारच्या ग्रंथामध्ये प्रमुख बदल करण्यात आलेला आहे। गांधीवधऐवजी गांधीजींचा खून असा शब्द आता यामुळे वापरला जातो। माझ्या भाषणामध्ये आलेलं आहे। शेवटी महात्मा गांधींचं नेतृत्व या देशाच्या अहिंसेच्या चळवळीमधून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहिलं। ज्या पद्धतीने 1948 साली ही जी काय घटना घडली याचं शल्य दुःख सर्व भारतीयांच्या मनामध्ये आहे। मी जरूर या विषयाची पाहतो आणि मग मी त्याबद्दलची माझी प्रतिक्रिया देईन। सर, आज निलेश लंके यांनी ज्या वकिलांनी गवई सरांवरती फेकण्याचा प्रयत्न केलेला होता त्या वकिलांची भेट घेतली निलेश लंके यांनी आणि संविधानाची प्रत दिलेली आहे आणि संविधानाने दिलेल्या मूल्यांनुसार तुम्ही वागा असताना म्हटलं या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई सर यांच्या संदर्भामध्ये त्या दिवशी घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी आहे। देशातील राज्यघटनेचा आदर आपण प्रतिपादन करत त्या ठिकाणी असतो आणि गवई साहेबांच्या ठिकाणी त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलेला घटनेचा निषेध सर्वांनीच त्या ठिकाणी केलेला आहे। सर, दुसरीकडे गायवळ प्रकरणामध्ये आज भाजपने पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांचे सचिन गायवळ यांच्यासोबत असलेले फोटो व्हायरल केले। तर दुसरीकडे रोहित पवारांनी राम शिंदेसोबत असं देखील स्पष्ट केलेलं आहे। गायवळ प्रकरणावरून चिखलबेक होतीये। कौतुक केलेलं हे सगळं राजकारणामध्ये निवडणुका जवळ आल्यानंतर कसं चालतं ते आपण दीर्घकाळ त्या ठिकाणी पाहिलं। मी आज काय हे सगळं काय पाहू शकलो नाही, चालत राहत असतं या सगळ्या गोष्टी। सर, गायवळ प्रकरणामध्येच योगेश कदम यांनी शस्त्राचा परवाना दिलाय असं म्हटलं गेलं आणि न्यूजडे लोकमतच्या हाती त्यांची कागदपत्र देखील लावलेली आहेत। एक असं आहे की या संदर्भामध्ये योगेश कदम जे राज्यमंत्री गृह आहे गृह विभागाचे आहेत, अनेक विभाग त्यांच्याकडे आहेत, त्यांनी स्वतःच या संदर्भातला खुलासा केलेला आहे। या संदर्भामध्ये मी काय अधिक भाष्य करू इच्छितो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।